थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागात इकडे गायत्रीला जाम टेन्शन आलेलं असतं. ती छायाला सांगते की आता तेजसने फक्त 1 लाख रुपये फेडायचे बाकी राहिले आहेत माझे, आणि त्या रणजितला हाताशी घेऊन तो ते पैसे कधीही कधीही फेडू शकतो. या विनोदला सुद्धा आता माहिती काढायला पाठवलं होतं, कधी येणार आहे तो? गायत्रीची चिडचिड चालू असता अचानक तिथे आता विनोद आलेला असतो. विनोद आल्यानंतर आता गायत्रीला जी माहिती आहे तेच सगळं सांगून टाइमपास करत असतो. छाया तेव्हा विनोदला सांगते की अहो, तेच सगळी माहिती तर आम्हाला पत्रिका वाचूनच कळते, काय पुढे माहिती मिळवले ते तरी सांगा. तेव्हा तिथे विनोद सांगतो की तेजसला समजलं की रणजित जहागीरदार हा खूप श्रीमंत माणूस आहे आणि त्याला मानसी आवडते. पुढे तो सांगतो की याचाच फायदा तेजसला घ्यायचा होता, म्हणून तेजसने मानसी आणि रणजित या दोघांचं लग्न जुळवण्याचा निश्चय केला आणि म्हणूनच तो सतत पारगावला जायचा मानसीच्या गावी. गायत्री समोर आता विनोद सगळं काही चुकीचंच सांगत असतो. तो सांगतो की त्याचमुळे मानसी रणजितचं लग्न जुळवून देण्यासाठी त्याने सगळ्यात आधी संपतरावांशी ओळख वाढवली. आता रणजित इतका श्रीमंत आहे म्हटल्यानंतर मानसी आणि रणजित या दोघांचं लग्न जुळवाजुळव करून तेजसने रणजितकडून 2 लाख रुपये उकळले. खरं तर तसं काहीच घडलेलं नसतं. तेजसने ते 2 लाख रुपये संपतरावांकडून घेतलेले असतात. आणि दिदी, हेच खरं आहे की त्याने तेच पैसे घेऊन तुमचं कर्ज फेडलं. तेव्हा छाया त्याला विचारते की मग तेजसने याच घरातून 2 लाख रुपये का चोरले? तेव्हा विनोद सांगतो की अगं मंदबुद्धी, लग्न मोडलं ना त्यांचं. आता लग्न मोडलं आहे म्हटल्यानंतर जहागीरदारांचे पैसे त्यांना परत करावे लागणार होते ना, म्हणून तेजसने घरात चोरी केली. परंतु दिदी, माझा अभ्यास सांगतो आहे की तेजसने परत आता मानसी आणि रणजित दोघांच्या लग्नाची जुळवाजुळव करण्याचा निश्चय केला आहे. आणि तसं त्याने फोनवरती रणजितला आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. आता जी माहिती विनोदने काढून आणलेली असते ती सगळी चुकीची असते, तरीसुद्धा मूर्खासारखं गायत्री त्याच माहितीवरती विश्वास ठेवते. आणि तेजसच्या या प्रकारामुळे तर तो रणजित तेजसवरती मेहरबान झाला ना, आणि तेच मशीन स्वतःच विकत घेतलं आणि आपल्याच घरात ठेवलं. तेव्हा गायत्री म्हणते की इंटरेस्टिंग, या तेजसने वधूवर सूचक मंडळच उघडलं आहे. रणजितचं लग्न जुळवायचा प्रयत्न करतोय प्रभूंचा देवता. परंतु आता मीही बघते की तेजस हा रणजित आणि मानसी या दोघांचं लग्न कसं लावतोय ते. तेजसचा प्लॅन उधळून लावल्याचा गायत्रीने उचलता क्षणी इकडे तेजसने बाहेर आता मानसीचा घरी आणलेलं असतं. तेव्हा आता तेजस चोर पावलांनी प्रभूंच्या घरात घुसत असतो. तेव्हा आता मानसी तेजसला थांबवते आणि विचारते की ओ मिस्टर राष्ट्रहित, इथे कुठे आणला आहे? अहो, तुम्हाला कळतंय का, हे प्रभू निवास आहे. तेव्हा तेजस सांगतो की हो, माहिती आहे प्रभू निवास आहे. इथे ना हल्ली आता एक रूम रिकामी झाली आहे, तेव्हा ती भाड्याने देतात असं कळलं आहे, म्हणून तर तुम्हाला घेऊन आलो आहे ना. खरं तर तेजसने स्वतःच्याच घरी मानसीला आणि तिच्या आईला बहिणीला आणलेलं असतं, परंतु तेजस त्याच घरातला मुलगा आहे हे अजून त्या तिघींनाही माहिती नसतं. मानसीला आता खूप टेन्शन आलेलं असतं. ती तेजसला सांगते की मिस्टर राष्ट्रहित, तुमच्या लक्षात येतं आहे का, जेव्हा मी कॅफेमध्ये काम करत होते तेव्हा मी तहान लाडू भूक लाडू बनवले होते बघा, ते इथे राहत असलेल्या सुनंदा मावशी यांनीच मला शिकवले होते. आणि इथे गायत्री मॅम राहतात की ज्यांच्यासाठी मी कालचा केक बनवून आणला होता. मला इथे राहणं जमणार नाही असं घाबरतच मानसी तेजसला सांगते, कारण गायत्रीचा मूळ स्वभाव मानसीला चांगलाच माहिती असतो. तेजस मानसीला समजावत म्हणतो की अहो, परंतु आपण तरी इथे भाडं देऊन राहणार आहोत ना, आपण थोडीच असंच राहायला आलो आहोत इथे. चला चला पटकन रूममध्ये जाऊयात. इतक्यात आता तिथे सुनंदा येते. तर सुनंदा आल्यानंतर ती मानसीला पाहताच तिला हाक मारते. तेव्हा आता तेजस घाबरतो, गडबडतो आणि त्यानंतर तो मानसी आणि तिच्या कुटुंबाची त्याच्या आईसोबत ओळख करून देतो. तेजस त्याच्याच आईला सांगतो की इथे रूम भाड्याने देतात ना, त्यामुळे मी यांना इथे राहायला घेऊन आलो आहे. तर तिथे आता सुनंदा तेजसला सांगते की अरे, परंतु या इथे कशा राहणार? तेव्हा मानसी सांगते की तेच सांगते ना मावशी, मिस्टर राष्ट्रहित, तुम्ही परस्पर सगळं कसं काय ठरवता हो? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, या घरातल्या माणसांना आपल्याला विचारावं लागेल आधी, तुम्ही डायरेक्ट घेऊनच आलात आम्हाला. तेव्हा तिथे सुनंदा खूप मोठा गौप्यस्फोट करत मानसीला सांगते की अगं, तेजस याच घरचा मुलगा आहे. तर त्या तिघींना तिथे काहीच कळालेलं नसतं. संपदा उलट तेजसचं कौतुक करत सुनंदाला सांगते की अरे वा, खरंच यांनी आतापर्यंत किती चांगली मदत केली आहे सगळ्यांची, की हे सगळ्यांनाच आपला मुलगा वाटतात.
तेव्हा सुनंदा त्यांचा गैरसमज मिटवते. ती सांगते की अहो नाही, खरंच तो माझा पोटचा गोळा आहे, तो माझा मुलगा आहे. हे सत्य ऐकताच त्या तिघी हादरून गेलेले असतात. तर तेजस तिथे म्हणायला लागतो की हे कसं फसवलं, सरप्राईज होतं माझं, ही ही माझी आई आहे. तेव्हा आता मानसी विचारते की स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू. तेव्हा तेजस सांगून टाकतो की पंजोबा आहेत माझे. हे सत्य ऐकताच तिथे मानसीला मोठा धक्का बसलेला असतो, कारण तेजसने आतापर्यंत त्याची खरी ओळख कधीच सांगितलेली नसते. त्यानंतर मानसी धक्क्यानेच तेजसला विचारते की आणि भास्कर प्रभू. तेव्हा तेजस सांगतो की आजोबा आहेत माझे आणि तात्यासाहेब माझे वडील आणि ही माझी आई, माझं सरप्राईज फोडणारी, असं सांगून तेजस त्याच्या आईला घट्ट मिठी मारतो. तेव्हा आता मानसी गायत्रीबद्दल विचारतात. तेजसच्या तोंडून आपसुकच निघतं की कैदाशीन. त्यानंतर पटकन आता तेजस शब्द पालटत सांगतो की माझ्या मोठ्या भावाचे बायको आहेत ते, आमचे वहिनी. तेव्हा मानसी विचारते की आणि तुमची ओळख. तर तेजस त्याची खरी ओळख सांगत मानसीला आश्चर्याचा धक्काच देतो. तेव्हा मानसी खूप भडकते आणि तेजसला विचारते की तुम्ही हे सगळं मला आधी का नाही सांगितलं. तेव्हा तेजस सांगतो की अहो परंतु नक्की चाम, तुम्ही कधी विचारलंच नाही मला माझी खरी ओळख. तेव्हा मानसी सांगते की अहो पण ज्यावेळी कॅफेमध्ये मी तहान लाडू भूक लाडू बनवत होते त्यावेळी तुम्हाला माहिती होतं ना ती रेसिपी तुमच्या आईची आहे, सांगू शकत होतात त्यावेळी तुम्ही. आणि तिथे आता तेजस सांगतो की मिस लकी चांप, जर आता तुम्हाला माझ्या आईची रेसिपी सांगितलं असतं तर तुम्ही ती करायला तयार झाला असता का, सांगा ना. तेव्हा आता मानसी परत सांगते की लग्नाच्या वेळेस तर सांगू शकत होतात ना, मी पत्रिका द्यायला आले होते त्यावेळी. तेव्हा तेजस सांगतो की अहो तुम्ही मला पत्रिका दिली होती आणि मी घरी आल्यानंतर पाहतो तर तिथेही दुसरी पत्रिका आली होती आणि लग्नाच्या घाईगडबडीमध्ये मी विसरून गेलो. तेव्हा आता मानसीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मानसीच्या लक्षात येतं की काल मशीनचा जेव्हा लिलाव होता त्यावेळी जी मशीनबद्दल ऐतिहासिक माहिती मानसी सगळ्यांसमोर सांगत होती, समोर तिने तेजसला पाहिलं होतं, म्हणजे तो भास नव्हता तर ती सत्यता होती, हे तिच्या आत्ता लक्षात आलेलं असतं. मानसी तिथे आता विचार करते की म्हणजे का सकाळी लिलावात मी तुम्हाला पाहिलं होतं तो भास नव्हता तर. तेव्हा आता तिथे तेजस विचारतो की भास, अहो तुम्हाला कसले भास होतात लकी चांप. तेव्हा आता मानसी सांगते की ते सोडावं तुम्ही, तुम्ही माझ्या समोर का नाही आलात. तेव्हा तेजस सांगतो की लिलाव होता ना मशीनचा, बघवला नसता म्हणून आलो नाही. तर त्यानंतर तेजस सांगतो की ते जाऊ द्यावं सगळं, सोडा तुम्ही, चला चला इथे राहायला आलात ना तुम्ही, चला मग पटकन. आई अशी हाक मारता आता दोघी उत्तर देतात. तेव्हा आता तेजस सांगतो की तू तेजसची आई आणि तुम्ही मानसीची आई, चला चला पटकन. अहो तुमच्या मागे पळवून तुम्ही मलाही दमवलं आहे आणि चालून चालून स्वतःही दमला आहात, चला पटकन, असं सांगून तेजस संपदा निधीला घरात घेऊन तरी जातो. तेव्हा आता मानसी विचार करते की या घरात जेव्हा जेव्हा मी आले होते तेव्हा नेहमीच हे घर मला आपलंसं वाटत होतं. सुनंदा मावती, तात्या, ही माणसंसुद्धा मला आपलीशी वाटतात. नकळत का असेना परंतु या घराशी माझं काहीतरी नातं जोडलं आहे. नियती फिरून फिरून मला याच ठिकाणी का घेऊन येते आहे, नक्की काय आहे. मानसीला संकेत हा ओळखताच येत नसतो. मानसी विचार करत असता अचानक तेजस येतो आणि तिथे मानसीला हाक मारतो. इकडे गायत्रीच्या कारस्थानाला सुरुवात झालेली असते, कारण विनोदने रजनीचा नंबर मिळवलेला असतो. तेव्हा गायत्रीने पटकन रजनीशी कॉन्टॅक्ट केलेला असतं. तेव्हा गायत्री रजनीला सांगते की तुमच्या मुलाला रणजितला मानसीशी लग्न करायचं आहे ना. हे सगळं काही ऐकता क्षणी रजनीला धक्का बसतो आणि ती धक्क्याने विचारते की हो, परंतु तुम्ही कोण आहात विचारणाऱ्या. गायत्री रजनीला सांगते की ते महत्त्वाचं नाही आहे हो. गायत्रीने नाव न घेता आता रजनीचा हितचिंतक म्हणून तिला माहिती द्यायला सुरुवात केलेली असते. ती सांगते की तुम्ही आता रणजित मानसी या दोघांचं लग्न जुळवावं म्हणून ज्या व्यक्तीला हाताशी घेतलं आहे ना, ती व्यक्ती जास्त भरोशाची नाही आहे, पछतावाल तुम्ही. तुमच्या हातून तुमच्याकडून पैसे उकळवण्यासाठी ती वाटेल त्या थराला जाऊ शकते. खरं तर गायत्री तिथे तेजसबद्दल बोलत असते आणि रजनी विचार करते तो म्हणजे मानसीच्या मामींचा, कारण तिने मानसीच्या मामींनाच हे लग्न जुळवण्यासाठी हाती घेतलेलं असतं आणि गायत्रीला तेजसचं बिंग फोडायचं असतं. दोघींचाही तिथे गैरसमज होतो. पुढे गायत्री रजनीला सांगते की तिने साधीसुधी व्यक्ती नाही आहे बरं का, ती ना पोलीस स्टेशनच्या वाऱ्यासुद्धा करून आले आहे बघा, म्हणजे तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करते आहे मी, त्या व्यक्तीपासून जास्त दूरच राहा. गायत्री फोन ठेवून देते. गायत्री विचार करते की आता तेजसचा चांगला बँड वाजेल आणि तेजस रणजितची चांगलीच मैत्री तुटेल, परंतु इकडे मात्र वेगळाच गैरसमज झालेला असतो.
आता रजनीला वाटतं की मानसीची मामी स्वार्थी आहे, परंतु ती खरोखर आता या सांगतायत त्याप्रमाणे विश्वासघात करत असेल का माझा? इकडे तेजसने आता त्याच्या घरामध्ये मानसीची तिच्या कुटुंबाची एंट्री केलेली असते. तेजस संपदाला सांगतो की बरं आई, चला सांगा आता सामान कुठे कुठे ठेवायचं आहे ते, म्हणजे सगळं सामान लावून टाकतो. तेव्हा संपदा तेजसचे आभार मानत म्हणते की अहो तुम्ही स्वतःला का त्रास करून घेत आहात, एवढे आमच्यावरती उपकार केले आहेत तुम्ही. तर तेजस सांगतो की झालं केलं ना पर का आई पुन्हा मला. तर तिथे निधी सांगते की परंतु आई खोली खरंच खूप छोटी आहे. तेव्हा तेजस नाराज होतो. हे लक्षात येताच संपदा निधीला ओरडते. तिला सांगते की निधी, डोक्यावरती छप्पर आहे ना तेच नशीब समज तुझं. तेव्हा मानसी येते आणि तेजसला सांगते की राष्ट्रहित खोली खरंच छान आहे. त्यानंतर विठुरायाच्या मूर्तीची मानसी त्या खोलीमध्ये स्थापना करते. तेजस त्या तिघींनाही सांगतो की तुम्हाला कधीही काहीही लागलं, कशाचीही गरज पडली तर मला हाक मारा, मी इथे अंगणातच असतो. तेव्हा संपदा सांगते की अहो परंतु तुम्हीही थकला असाल, जाऊन आराम करा ना. तर तेजसला आता तात्यासाहेबांनी घराबाहेर काढले ही गोष्ट अजून या तिघींना माहिती नसते. तर तिघींना काहीच कळालं नसल्याने तेजस सांगतो की नाही म्हणजे अंगणातच असतं ना, अंगणही घराचाच भाग आहे आणि अंगणात कसं हवेशीर मस्त वाटतं ना, त्यामुळे तिथेच असतो मी, असं तेजसने खोटं सांगून तोपर्यंत त्याची समजूत घातलेली असते. तर तेजस सांगतो की बरं ठीक आहे आई, मी जातो, परंतु गरज पडली तर हाक मारा नक्की. तेजस गेल्यानंतर आता संपदा तिथे निधीवरती चिडलेली असते. तेव्हा मानसी सांगते की आई अगं नको ना ओरडू तिच्यावरती, लहान आहे ती, समजेल तिला हळूहळू. त्यानंतर तेजस त्याच्या आईकडे जातो आणि त्याच्या आईला सांगतो की आई अगं तहान लाडू भूक लाडू असतील तर या तिघींना खायला देतेस का? नाही म्हणजे जरा अडचणीत आहेत त्या, जागेचीही सोय होत नव्हती म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलो आहे. तेव्हा सुनंदा सांगते की तेजस तू त्यांना इथे आणलं आहे ते योग्यच केलं आहे, परंतु हे सगळं तू गायत्रीला सांगितलं आहे का, विचारलं आहे का? तिला जे आवडलं नाही तर तर विनोद इकडे गायत्रीला विचारते की दीदी या रजनीबाईंना फोन करून आपला काही फायदा होणार आहे का? एकतर गायत्रीने आता तेजसचं नाव न घेता जी इन्फॉर्मेशन रजनीला दिलेली असते त्यामुळे स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली असते आणि त्यानंतर ती मोठ्या तोऱ्याने विनोदला सांगायला लागते की विनोद, अरे बघतो आपल्याला याचा जबरदस्त फायदा होईल आणि तेजसचं नुकसान म्हणजे गायत्रीला जबरदस्त फायदा. तेजसच्या हितचिंतकांना या घरात मी थारा नाही देणार. सुनंदा इकडे तेजसला सांगत असते की अरे तेजस तुला माहिती आहे ना गायत्री कशी आहे, ते अजिबात इथे यांना थारा देणार नाही. तेव्हा तेजस सांगतो की थारा देणार नाही म्हणजे हे माझंही घर आहे आणि या इथेच राहणार. गायत्री वहिनींना कसं समजवायचं माझं मी बघतो. तेव्हा सुनंदा सांगते की तेजस आता या गोष्टीवरून तू त्या गायत्रीशी वाद घालत बसणार आहेस का आता? ते काय नाही, आपण त्यांची दुसरी चांगली काहीतरी व्यवस्था बघूयात. तेजस तिथे सुनंदाला त्याच्या आईला ठणकावून सांगतो की नाही नाही नाही, काही जरी झालं ना तर मिस लकी चाप आणि त्यांची फॅमिली इथेच राहणार. हे सगळं मानसीने ऐकलेलं असतं. मानसी तिथे तेजसकडे येते आणि त्याला सांगते की नाही राष्ट्रहित गायत्री मॅमना जर आम्ही इथे राहिलेलं आवडलं नसणार आहे तर आम्ही काहीतरी आमची व्यवस्था बघू, परंतु आमच्यामुळे तुम्ही अडचणीत याल ही गोष्ट मला नाही आवडणार, असं सांगून मानसी निघून जाते. तेव्हा तेजस तिला समजावण्यासाठी तिच्या पाठीमागे धावतो. रूममध्ये निधी संपदा दोघी आता सगळं सामान लावत असतात. तेव्हा निधी विचारते की या बॅगमध्ये काय आहे, आपण हे सगळं सामान कुठे लावायचं आहे? तेव्हा संपदा सांगते की निधी त्यामध्ये तुझ्या बाबांचा फोटो आणि ताईची सर्टिफिकेट आहेत, ते माझं मी बघेन. इतक्यात मानसी येते आणि त्या दोघींनाही सांगते की निधी आई चला आपण इथे नाही राहत आहोत. तेव्हा त्या दोघींनाही धक्का बसतो आणि संपदा विचारते की अगं परंतु सांगशील का नक्की काय झालं आहे ते? तेव्हा तिथे आता निधी सांगते. इतक्यात तेजस येतो आणि हात जोडून मानसीला अडवण्याचा समजावण्याचा प्रयत्न करतो. तो सांगतो की नका ना मिस लकी चाप असं काहीतरी निर्णय घेऊ, अहो ऐका ना माझं. तेव्हा आता निधी वैतागते, संतापते आणि तिथे म्हणते की अरे यार तुमच्या दोघांचं परत काय बिनसलंय. संपदा तिथे मानसीला विचारते की अगं नक्की काय झालं आहे सांगशील की नाही? संपदा मानसीला सांगते की अगं परंतु आपण कुठे जाणार आहोत, डोक्यावरती छप्पर आहे का? आणि ते सांगतात ना इथे राहा म्हणून, त्यांचंही घर आहे. तेव्हा मानसी सांगते की अगं आई त्यांना काही हरकत नाहीच आहे, परंतु गायत्री मॅम त्यांना आवडणार आहे का आपण इथे राहिलेलो? आई नको ना, उगाचच आपल्यामुळे आता यांच्या घरात वाद नको गं. तेव्हा निधी सांगते की काय यार ताई, अगं मी आता कन्व्हिन्स केलं होतं स्वतःला, छोटी तर छोटी खोली, आता यात बदल करू नको ना प्लीज. संपदा ही मानसीची बाजू घेते आणि निधीला सांगते की नाही निधी, मानसी अगदी योग्य आहे तिच्या जागी, आपल्यामुळे यांच्या घरात वाद नको, यांना त्रास नको, चला आपण जाऊयात.
असं म्हणता क्षणी तेजस तिथे संपदाला सांगतो की थांबा आई, अहो मुलगा म्हणता मला, मग मुलाचं ऐकणार नाही आहेत का तुम्ही? असं सांगून तेजस त्यांना हात जोडून विनंती करत असतो थांबण्यासाठी. तेव्हा तिथे आता मानसी सांगते की मिस्टर राष्ट्रहित, अहो त्रास म्हणजे कोणत्या आईला आवडेल आपल्या मुलाला त्रास झालेला? तेजसचं काही ऐकून न घेता त्या तिघीही आता स्वतःचं बॅग भरतात आणि निघून जात असतात. तर बाहेर गेल्यानंतर मानसी तेजसच्या आईचा निरोप घेत असते. तेव्हा सुनंदा सांगते की बाळा तू इथे राहिलेली मलाही आवडलं असतं, परंतु इतक्यात आता तेजस येतो आणि त्यांना अडवायला लागतो. तर त्यानंतर तेजसने अगदी गेटही बंद करून टाकलेलं असतं. तेव्हा आता मानसी सांगते की मिस्टर राष्ट्रहित, अहो तुम्ही नका ना हट्ट धरू, अहो तुम्हाला चालणार आहे, परंतु आम्ही इथे राहिलेलं गायत्री मॅमना नाही आवडणार. मानसीची आणि मानसीच्या कुटुंबाची होणारी फरफट काहीही करून तेजसला थांबवायची असते आणि त्यांची मदत करायची असते. तेजस हात जोडून मानसीला विनंती करत असतो थांबण्यासाठी. तो तिथे आई अशी हाक मारतो तर दोघी आता उत्तर देतात. तेव्हा तेजस सांगतो की दोन्ही आई, आता तुम्ही दोन्ही आई मिळून समजावा ना यांना, किती हट्टीपणा करत आहेत. तेव्हा संपदा सांगते की मानसी तिच्या जागी योग्य आहे आणि मी तिची साथ देईन, उगाच आमच्यामुळे तुमच्या घरात वाद नको. सुनंदासमोर आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी मानसी एक एक करून उलगडत असते. तिथे मानसी तेजसला सांगते की मिस्टर राष्ट्रहित, आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे, मी तुम्हाला आधीही म्हणाले आहे, परंतु आत्ता नको ना. अहो पारगावमध्ये माझं लग्न होत होतं त्यावेळी किती काय काय केलं तुम्ही आमच्यासाठी. त्यानंतर बाबा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही तुम्ही आमच्यासोबत राहिलात. त्यानंतर नशीब तुम्ही तिथे नव्हता, नाहीतर पुढे अजून आमच्यासाठी किती धावपळ केली असतीस. आता बाबा गेल्यानंतर आम्ही मामींच्या घरी आलो, तिथेही तुम्ही आलात आमच्या मदतीला धावून, आणि आता तुम्ही माझं आणि रणजितचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत आहात का? तर मला हक्काचं घर मिळावं म्हणून. मिस्टर राष्ट्रहित, तुम्हाला हात जोडून विनंती करते, परंतु मला नाही हो करायचं आहे रणजितशी लग्न. असं सांगून मानसीने आता खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि तेजसचा चांगुलपणा तिने सुनंदाच्या समोर आणलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत तेजसने मास्टरमाइंड गेम खेळलेला असतो, कारण त्याला मानसीला त्याच घरात राहू द्यायचं असतं. तेव्हा मानसी निघून जात असता गायत्री तिला थांबवते आणि सांगते की या घराला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे आणि आता लोकशाही सुरू आहे, त्यामुळे या घरात तू राहायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय घेण्याचा आमचाही तितकाच हक्क आहे. तेव्हा तेजस सांगतो की हां घेऊयात ना, लोकशाहीने निर्णय घेऊयात. तेजस तिथे आता गायत्रीला सांगतो की हो होऊ देत ना, तुमच्या सगळ्यांचा निर्णय होऊ द्यात, आता बघूयात की या इथेच राहतायत की नाही ते. तर गायत्रीने आता गुप्त मतदान केलेलं असतं घरातल्या सगळ्या माणसांचं. तर तिथे आता ठरलेलं असतं ते सगळं काही विनोदने मोजलेले असतं. तर आता तेजसच्या मास्टरमाइंड गेममुळे मानसीला आता प्रभूंच्या घरात थारा मिळणार का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब